शिर्डी शहरात आज बुधवारी गुन्हेगारी पुन्हा उफाळल्याचं चित्र पाहायला मिळालं। इंस्टाग्रामवरील मैत्रीतून निर्माण झालेल्या वादातून एका 19 वर्षीय तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे। या घटनेत जखमी तरुणाचे नाव नीरज संजू चौधरी असून त्याच्याच ओळखीच्या 3 मित्रांनी त्याच्यावर चाकू हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे। जखमी नीरज याची प्रकृती गंभीर व चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय। शिर्डी येथे उत्तर प्रदेशातील चौधरी कुटुंब अनेक वर्षापासून वास्तव्यास असून बांगड्यांचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात। आज बुधवारी संजू चौधरी राहणार श्रीकृष्णनगर शिर्डी यांचा मुलगा नीरज हा दुकानावर जातो असे घरी सांगून दुपारी 1 वाजता घराबाहेर पडला, मात्र तो दुकानावर गेला नाही। दुपारी सुमारे 4 वाजता नीरजवर संस्थांच्या गार्डन परिसरात चाकू हल्ला झाल्याची माहिती घरच्यांना मिळाली। त्यानंतर त्याला तात्काळ साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याच्या कमरेजवळ, पोटाच्या दोन्ही बाजूंना व पार्श्वभागावर चाकूने भोकसल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या। जखमा आतपर्यंत गेल्याने पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजित गलांडे व पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन घटनेची सखोल माहिती घेतली। प्राथमिक तपासात राहुल कोळगे, सुमित गुंजाळ आणि नाव माहित नसलेला एक तरुण यांनी नीरजवर चाकू हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय। हे सर्व तरुणी सोशल मीडियावर एकमेकांचे मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नीरजवर चाकू हल्ला झाला त्यावेळी त्याच्यासोबत संगमनेर येथील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 3 अल्पवयीन मुली उपस्थित होत्या। या मुली कॉलेजला जातो असे घरी सांगून दप्तरासह शिर्डीत आल्या होत्या। नीरजला भेटल्यानंतर त्याने त्या तिघींना संस्थांच्या गार्डनमध्ये फिरण्यासाठी नेले होते। दरम्यान नीरज त्या 3 मुलींना शिर्डीत फिरवत असल्याची माहिती हल्लेखोर तरुणांना मिळाली। त्यानंतर त्यांनी मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला व गार्डनमध्ये त्यांना गाठले। नीरज सोबत वाद घालत त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता चाकू काढून त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली। मुलींनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावून आले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते। या प्रकरणात वादाचे खरे कारण त्या मुली असल्याचं समजतंय। त्या मुली नीरज, राहुल, सुमित व आणखी एक तरुण हे सर्व एकमेकांचे ओळखीचे होते व त्यांची सोशल मीडियावर मैत्री होती। 4 ते 5 दिवसापूर्वी या मैत्रीवरून नीरज व हल्लेखोर तरुणांमध्ये वाद झाला होता। त्यावेळी नीरजला मारहाणही करण्यात आली होती। त्याच वादातून काल ही घटना घडल्याचं समजतंय। या प्रकरणात संगमनेर येथील 3 अल्पवयीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी।